नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं मी एक मायक्रो सेन्सर घेतलेला आहे. जो माणूस गेल्याने त्याच्या हालचालीने चालू बंद होतो असा हा सेन्सर आहे, मायक्रो सेन्सर. ह्याचा आपण बाथरूममध्ये यूज करणार आहे, युरिनलमध्ये पाणी ॲटोमॅटिक येण्यासाठी. आणि इथं तुम्ही पाहू शकता एक सोलनेट वाल आहे. 240 व्होल्ट सप्लाय दिल्यानंतर हा ऑन होतो आणि ह्यातून पाणी चालू होते. म्हणजे नॉर्मल वॉलसारखा हा काम करतो, फक्त ह्याला लाईटचा सप्लाय द्यावा लागतो. तर हे सगळं सेटअप रेडी आहे. आणि कसं जोडायचं आणि कसं ॲटोमॅटिक पब्लिक टॉयलेटमध्ये हे चालणार ॲटोमॅटिक, त्याचं पूर्ण सेटअप करणार आहोत आपण. तर चला तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा हा मायक्रो सेन्सर आहे, त्याला तुम्हाला फेज न्यूट्रल द्यायचा आहे. एका ठिकाणी एल आणि एन लिहिलेल्या ठिकाणी सप्लाय द्यायचा आहे 240 व्होल्ट. आणि सिलिंगला जिथं युरिनल आहे त्याच्या वरच्या बाजूला याला लावायचं आहे. त्यानंतर तुम्ही जुनं जे युरिनलचं सिस्टम आहे त्यातील फ्लश वाल काढून टाकून तुम्ही बॅक साईडला बघू शकता एक वाल. आणि जो तुम्ही पाहिला ते सोलनेट वाल जोडलेला आहे आणि वालचे प्रेशर थोडेसे कम केलेलं आहे. आणि जसं माणूस आता युरिनलपाशी जाईल ते ॲटोमॅटिक चालू होऊन युरिनलमध्ये ॲटोमॅटिक पाणी येईल. तर चला तुम्हाला दाखवतो मी आतल्या बाजूनं. हा आहे आपला मायक्रो सेन्सर युरिनलच्या वरती. आता मी तिथं समोरून गेलो तर तिथे पाहू शकता तुम्ही पाणी येत आहे ॲटोमॅटिक. अशा प्रकारे हा काम करतो. जुना जो आहे तो खूप महाग असतो, डॉल्फी किंवा कोलर कंपनीचा, आणि त्याचा जो सारखा मेंटेनन्स येतो. तर ह्यातलं काय केलेलं आहे, मी सगळं सेटअप काढलेला आहे. जो आतला वाल आहे त्यातील वायसर काढलेला आहे, जेणेकरून तो डायरेक्ट होईल आणि पाणी आपल्या युरिनलमध्ये येईल. अशा प्रकारे सेटअप केलेला आहे. तर जुनं सर्व मटेरियल काढून टाकलेलं आहे मित्रांनो. तर हा प्रोजेक्ट आपला सक्सेसफुली झालेला आहे, पब्लिक टॉयलेटमध्ये ॲटोमॅटिक पाणी येण्यासाठी मायक्रो सेन्सरच्या मदतीने. जर हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो तुम्ही नक्कीच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो. परत भेटूया पुढच्या कोणत्या तरी छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.